माझ्या शेजारी जे बसलेले शेतकरी आहेत ते फार चांगल्या पद्धतीने ऊसाची शेती करतात आणि यांचं विशेष असं आहे की ह्यांनी हायेस्ट 130 टनापर्यंत एकरी उत्पादन काढलेलं आहे. जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी ते फार प्रयत्नपूर्वक पिकाचा पॅटर्न राबवतात. त्यामुळं त्यांची जी उत्पादकता आहे एकरी 100 टनाच्या वरच राहते, कारण ते जमिनीचं आरोग्य जपतात. यासाठी अनेक प्रकारचे ते उपाययोजना करतात. तर त्यापैकीच एक मला त्यांचं मी काही फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओ काही पाहिले होते. 2 किंवा 3 खोळवे घेतल्यानंतर 1 वर्ष ते जमिनीला विश्रांती घेतात आणि त्या ठिकाणी केळीसारखं पीक आहे किंवा हळदीसारखं पीक आहे, हरभरा आहे, सोयाबीन अशी आंतरपिकं घेतात. त्यांनी जी केळी घेतली होती त्या केळीचा उपयोग जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने करतात ते. तर ते कसं करतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणजे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनासुद्धा हा प्रयोग आपल्या शेतामध्ये राबवता येईल. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे. एकत्रित आमची 30 एकर शेती होती. आता 15 एकर शेती माझ्या वाटेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ऊस, केळी, हळद, हरभरा, सोयाबीन, ताग, ढेंच्या ही अशी पिकं त्याच्यामध्ये घेत असतो. आपण 2005-06 पासून सातत्यानं प्रत्येक वर्षी जेवढं क्षेत्र असेल ते सगळं आपण 100 टनाच्या वरती जातो. असं नाही की एखाद्या वर्षी आपण 100 टन काढलो आणि दुसऱ्या वर्षी 50-60 टनवर, असं नाही. प्रत्येक वर्षी समजा यावर्षी 10 एकर माझी शेती आहे, लागवड आहे, तर 10 एकरात 1000 टन. त्यातलं माझं रेकॉर्ड म्हणजे 15 एकर ज्यावेळी माझा अडसाली ऊस होता त्यावेळी 1500 टनाच्या वरती आपण घेतली. आता काय करतो आपण, ऊसाची 2 पिकं घेतली, 2 पिकं घेतल्यानंतर 1 वर्ष विश्रांती देतो. आणि ती विश्रांती देत असताना जिथं पाण्याचा चांगला निचरा असतो त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपण नगदी पिकाचं नियोजन करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने केळी आणि हळद. आता सध्या ह्या 2 महिन्यात आता युद्धामुळे थोडं रेट कमी आलेत केळीचे, नाहीतर केळीचे सुद्धा 12 महिन्यात आपले भरपूर पैसे होतात. म्हणजे शेतकऱ्यांची काय मानसिकता असते की विश्रांती जमिनीला द्यायला त्यांची तयारी नसते, कारण ते उसाएवढं त्याचे पैसे होतील का ह्याची गॅरंटी नसते. हां, तर त्या ठिकाणी आपण केळी, हळद ही पिकं घेतली आणि रेट चांगले आणि तुम्ही उत्पादन चांगले काढले तर अतिशय चांगले पैसे मिळतात. अगदी आम्हाला केळीमध्ये 16, 17 हजार, 18 हजार पर्यंत रेट मिळालेत आणि 40, 42, 43, 45 टनापर्यंत मी केळीमध्ये उत्पादन काढलेलं आहे. त्यावेळी एका वर्षाचं जर आपण 17,000 रुपये टन आणि 40 टन जर तुम्ही केळी पिकवला तर 6,80,000 झाले. आता 3500 रुपये ऊसाचा दर आहे, तर त्याचा तुम्ही भागिले केला तर बघा कुठं जाते ते. बरोबर, म्हणजे ते ऊसापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला उत्पादन मिळतं. आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे काय, त्याच्यामध्ये परत ऊसाचं पीक आपलं अतिशय चांगलं येतं. म्हणजे तुम्ही ऊसामध्ये जर विक्रमी उत्पादन काढायचं असेल तर मी म्हणतो तुम्ही केळी आणि हळद ही पिकं घेतली पाहिजेत. एकतर त्याचे पैसे पण चांगले होतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमचं ऊसाचं पीक नंतर अतिशय चांगले आहे. मला तुमचा तो जो प्रयोग आहे, जमिनीला समजा विश्रांती देताना तुम्ही केळीचं पीक घेता आणि केळीचं पीक तुम्ही जमिनीमध्येच त्याचा फार सुंदररित्या त्याचा उपयोग करता, गाडण्याचा वगैरे, त्याचं खत करण्याचा, मल्चिंग करण्याचा. तर तो कसा प्रयोग तो सांगा ना मला. पहिल्यांदा मी तो प्रयोग केला, तो कसा केला, केळी माझी गेल्यानंतर वर्षाला आमचं बेने प्लॉट असतं, जून जुलैमध्ये लागण करावी लागते. त्या केळीचं जे हार्वेस्टिंग झालं ते अगदी शेवटी झालं आणि ते तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला नांगरट करणं शक्य नव्हतं. मग मी काय केलं, त्याच्यामध्ये नांगरट न करता त्याच्यामध्येच ऊस लावायचा. केळीचं अंतर काय होतं? केळीचं 6x5 होतं. तर कायम आपण 6x5 वर करतो. सरीतलं अंतर 6 फूट आणि 2 रोपातील 5 फूट. आणि मग आपण काय केलं, ते केळीचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर केळीची जी पानं असतात ती सगळी पहिल्यांदा सगळी कट करून घेतली आणि ते वर बेडवर ठेवले. आणि साईडला जे त्याचे ते पिल्ले येतात त्याच्यासाठी 3 ते 4 वेळा आपण 2,4-D, मेरा 71 वगैरे ही त्याच्यावरती फवारणी केली. आणि वरची केळीची पानं आपण कट केल्यामुळे काय झालं, वरनं सोकत येतंय ते सगळं. म्हणजे त्याचा खांब आहे तो त्या शेंडा मारला, फक्त पानं काढायची. जर तुम्ही पान जर ठेवला तर ते जेवंतच राहणार. पानं सगळे काढायचे, खांब ठेवायचा, खांब ठेवायचा उभा आणि ते पानं आपण त्या बेडवर ठेवायची. म्हणजे जिथं तुमचा केळीचा बोध आहे त्या बोधवर ठेवायचं. आणि त्याची पिल्ली पण एकदम चिवट असतात, लगे मरत नसतात. मला 3 वेळा 4 वेळा असं त्याला ते 2,4-D, मेरा 71 वगैरे असं मिक्स करून त्याच्यावर फवारणी केली आम्ही. मग ते फवारणी केल्यानंतर काय झालं, कालांतरानं ते वरची पानं काढल्यामुळं
ते वरनं असं सोकत खाली येत आहे. हा. सोकत खाली आले की ते कोयत्यानं त्याला मारायचं आणि ते आडवं पाडत जायचं, इथं बोधावर ठेवायचं. बोधावर ठेवायचं. हा. आणि म्हणजे खांब पूर्ण असा त्या बोधवर येतो. हो, हा. तत्पूर्वी आपण काय केलं, ते पाचट आपलं पाला कट करून बेडवर ठेवल्यानंतर हा, हा. त्या सरीमध्ये परत पॉवर टिलर रिव्हर्स मारला आपण. हा. आणि त्या पॉवर टिलरची माती त्या पाल्यावरती पाडली, हा. कारण माती पडल्याशिवाय तो पाला कुजणार हो, नाही. बरोबर. आणि नंतर मग कालांतरानं जसं ते वरची पानं काढल्यानंतर जसं ते फूट सोकत असं, म्हणजे त्याच्यात काही जीव राहत नाही, ते हा. खाली पोगर राहतं. हा असं लगेच ढकललं की पडते. हा. मग ते सगळं कोयत्यानं तोडून आपण त्या वरती बेडवरती टाकले. हा. आणि साधारण 110-120 दिवसांनी त्याच्यामध्ये पॉवर टिलर, आपण रेग्युलर पॉवर टिलर घालत असताना एक वेळ रिव्हर्स आणि पुन्हा रेझर घालतो. हा. तर त्याच्यामध्ये 2 वेळा मला रिव्हर्स घालावे लागले, कारण केळीची गड्डी एकदम मोठी असतात ना. हा. हा. परंतु ते सगळं कुजत गेल्यामुळं खाली सुद्धा काही त्याच्यात दम नव्हता. हा. आणि मग 2 वेळा त्याच्यामध्ये ते असं रिव्हर्स मारून परंतु त्याच्या आधी आपण कसं आपलं केळीचं कुट्टा करून ते बेडवरच बेडवर ठेवल्यानंतर हा. मध्ये पॉवर टिलर घालून त्याची माती पाडली हा. आणि लगेच त्या सरीमध्ये हा. चळ मारून रोप लागण केली. बर. आणि ते रोप लागण करत असताना त्याचे जे खतं वगैरे द्यायचे जे काय आहेत आळवणी, हम्म. ते वेळच्या वेळी त्याच्यामध्ये देत गेलो. हम्म. आणि खतं सुद्धा त्याच्यामध्ये मातीआडच देतो आपण. हम्म. मग त्याच्यामध्ये चळ मारून खतं मातीआड द्यायची. हम्म. आणि असं करत साधारण 120-130 दिवसाला पूर्ण ते केळीचं जे खुंट आहे ते सगळं कुजले. ते 3 महिन्यामध्ये पैसे हा, आला. हा, 3 ते 3.5 महिने. बर. हा. वरनं ते असं कुजतच येते खाली. हा. आणि मग ते आपण कोयत्यानं पाडून वर टाकले बेडवर. हा. आणि ज्यावेळी भरणीला ऊस आला हा. साधारण 120-130 दिवसाला, हा. तर त्यावेळी ते त्याच्यामध्ये काही दम राहिलेला नव्हता. हा. पिल्ले पण सगळे वाळून गेले होते. हा. आणि त्याच्यामध्ये मग डायरेक्ट आपण पॉवर टिलर घातला ऊसाची भर लावायसाठी. हा. मग ते कायम आपण रेग्युलर कसं करतो, एक वेळ रिव्हर्स आणि एक वेळ रेझर असं करतो. हा. परंतु हे केळीच्या खोट्याला कसं एक वेळ चालत नाही. हा. बरोबर. मग 2 वेळा रिव्हर्स ट्रॅक्टर घालून हम्म. ते सगळं फोडून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये रेझर घातलं. हम्म. मग अशा पद्धतीनं आपण ते म्हणजे खत पण झालं. पूर्ण नांगरट, रोटर किंवा बाकीचं काय सरी सोडणे वगैरे हे मशागतीचा खर्च वाचला. हम्म. रानाचं फुल महत्वाचं टिकून राहिलं. हा. मल्चिंग पण होती त्याची हो, पाच. आणि तुडवा झाला नाही. समजा मी त्यावेळी जूनमध्ये ते वगैरे नांगरट वगैरे करायचं म्हटलं हा. असतं, पूर्ण रानाचं माझा तुडवा झाला असता. हा. आणि खर्च तो सगळा वाचला, नांगरटीचा वाचला, हा. रोटावेटर मारायचा असेल, पुन्हा सरी सोडायचं असेल, हाय त्याच्यामध्येच आपण केलो ना. हम्म. आणि ते सगळं केळीची खुंट पण जागेवर ते कुजल्यामुळं त्याचं पण आपल्याला एक्स्ट्रा त्याचा ते सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली. बर. आणि खतं सुद्धा टाकत असताना त्याची वाढ एवढी होती की खतं सुद्धा आपण टाकत असताना 50% खतं कमी केली त्याला. रेग्युलर जे आपलं 100 टनाला जे आपलं डोस आहे तो. डोस आहे NPKचा, तो 50% त्याच्या 50%वर आणला तरी पण काय फरक पडला. हा, जे खोड असतात ते फार म्हणजे मोठे राहतात ते, आणि तेवढे खोड तुमची एकरी सगळे तिथं जमीन पडली तर सगळे जागेला. हो, खतच होणार आहे त्याचं. आता इथं बघितलं का ना तुम्ही, हो. पूर्ण जवळजवळ एक नाही म्हणलं तर 9-10 इंचाचा सगळा थर पडलेला आहे बघा शेतात. हा, आता तुझ्या समोरच्या जमिनीमध्ये पाहिलं आपण ते केळी काढल्यानंतर रोटा मारला का त्यामध्ये. हा, आता ह्याच्यामध्ये काय ती पद्धत केलेली नाही. हा. ह्याच्यामध्ये आता आपणाला हळद करायची आहे. हा. हा. त्यामुळे ते डायरेक्ट आता ते रोटा ते कुट्टा करायचं, ते मशीन कुट्टा करून हा. आता परत त्याच्यामध्ये नांगर वगैरे मारणार आहे. हम्म. आणि त्याच्यामध्येच बर. परत 4.5 फूट सरीवर सिंगल लाईन आपण त्याच्यामध्ये हळद करणार आहे ड्रीपवरती. साधारण 9-10 इंचावरती एक असं ते. बरं. जमिनीला विश्रांती देताना असं नवीन कुठलं तरी काय 2-3 सांगितले तुम्ही पिकं ती घेता तुम्ही, आणि त्यामुळे तुमच्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढलेलं आहे. pH मध्ये पण सुधारणा झालेली असेल, मातीच्या कंडन्समध्ये बदल झाला असेल, भुसभुशीत पण आला अगदी असेल. भुसभुशीत. म्हणजे तुम्ही ज्यावेळी आम्ही सरी वगैरे सोडतो ना, हां. त्यावेळी जर तुम्ही आला तर एक 10-15 पाऊल चालला तरी तुमचे पाऊल भरून आले पाहिजे. बरं. एवढं म्हणजे पाय भरून येते ते, म्हणजे गालीच्यावर चालल्यासारखं हां. त्याच्यामध्ये आपल्याला रुतात. फिलिंग होते. हा, हां, बरोबर. गादीवर आणि हा असा वास भेटला तर एकदम असा हां. एखादं ते सेंट सारखं वास तुम्हाला येणार. तुमचं पाऊल केलं आणि पाहिजे. बरेचसे शेतकरी आता इथं पाचट कुट्टी करतात, हां. असं केळीची मल्चिंग करतात. आमच्या गावात आता जवळजवळ 65 पेटवायचं बंदच झालंय. बरं. मी नाही, वैयक्तिक- केळीचा प्रयोग करतात ना? हो, करतात की करतात. भरपूर घेतात. तर शेतकरी बंधूंनो, हा एकदम नवीन असा प्रयोग आहे. बरेचसे शेतकरी ते करत नाहीत. बरेचसे शेतकरी आपले जी केळीचं घड काढले की सगळे खुंट वाहून बांधावर आणतात, बांधावर ठेवतात. म्हणजे जे खत त्याचं काय व्हायला पाहिजे ते खत काय त्या जमिनीमध्ये होत नाही.
फार सुंदर प्रयोग आहे, आपण करायला हरकत नाही.